हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे रविवारचा दिवस आहे आणि संध्याकाळची वेळ आहे. तर इथे आम्ही निघालो आहे स्टेशनला आणि आज ना रविवार असूनसुद्धा आम्ही सकाळपासून थोडासासुद्धा व्हिडिओ बनवला नव्हता, कारण की माझी हालतच खराब झाली होती एवढी की ना, म्हणजे काय झालं होतं की पाठीमध्ये अचानक चमक भरली होती. मी ना व्हिडिओची एडिटिंग करत अशी झोपली होती आणि काय माहिती काय झालं, अवघडल्यासारखं झालं आणि पाठीमध्ये चमक भरली होती. त्यामुळं अख्खा दिवस माझा असाच गेला दुखण्यामध्येच. आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या टायमाला थोडंसं ते पेन किलर वगैरे घेतल्याच्यानंतर जरा कमी झालं होतं. तर त्यामुळं थोडंसं कमी झाल्यावरती मग मी आली होती इथे बाहेर जरा स्टेशनला, कारण की हप्त्यातून एकदा बाहेर निघत असतो आम्ही, थोडंसं स्टेशनला वगैरे येत असतो. मग विचार केला की आजचा दिवस जर गेला की मग नंतर ना हप्ताभर पुन्हा बाहेर येता येणार नाही. त्यामुळं मग मी ना कसं तरी, म्हणजे थोडंफार दुखत होतं, चालू अजूनच होतं, पण मी आली होती बाहेर. आणि इथे आम्ही ना पेढे घेतले आणि ते पापडी असते ना बेसनची, ती घेतली खाण्यासाठी. कारण की घरी ना आता पिल्लू पण आलेलं आहे, म्हणजे अन्वी मॅडम घरी आलेले आहेत. त्यामुळं म्हटलं थोडंसं खाऊ घेऊन जावं लेकरांसाठी, म्हणून आता आम्ही खाऊ वगैरे घेतला आणि निघालोय वापस घरी. उघडलं थांब 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 देते. छान आहे का पिलो? पिल्लू मला मला आत्याला एक दे. हा हे घे, हे दे. मला नाही दे. थोडंसं दे, थोडंसं दे. एवढं दे, दे. डायबिटीज आहे म्हणा, तू जास्त खाऊ नको म्हणायचं. मला डायबिटीज आहे. पापडी बघ काय. छान आहे, छान आहे. छान आहे, छान आहे पिलो. खावा. हिरवी मिरची आण ना. त्यासोबत जलेबी पाहिजे होती, जलेबी. तू पेढा नाही खाणार एक पण? आणि मला पहिलं मला घसरले माहिती का? हा हे आणतायचं, हे तू खा म्हणा आणतायचं. मला पहिले घसरले. तर फ्रेंड्स, इथे बघा आजचा हा व्हिडिओ आहे आणि 5:45 झालेले आहेत. आज आहे सोमवार आणि पहाटेच्या 5:45 झालेले आहेत. तर इथे माझं भांडे घासायचं काम चालू झालेलं आहे. बाकी सगळी कामं माझी झालेली आहेत, म्हणजे जे मेन महत्त्वाचं काम असतं डबा बनवून देणं, हे झालेलं आहे. आणि साहेब त्यांच्या जॉबवरती गेल्याच्या नंतर मग थोड्या वेळ मी बसली आणि थोड्या वेळ फोनवरती वगैरे बोलली, याच्यात त्याच्यात वेळ गेला. आणि त्यानंतर मग आता आली होती भांडे घासायला. आणि थंडीचे दिवस आहेत ना, त्यामुळं पाण्यामध्ये काम करायचं म्हटलं की खूप जीवावरती येतं, पण कसं तरी करून सुरुवात केली की मग होऊन जातं ते. आणि एकदाशी हात पाण्यात घातला ना, मग त्यानंतर थंडी वगैरे काहीच लागत नाही. आणि त्यामुळं आता इथे भांडे घासत होते आणि हे बाल्कनीचा डोर पण ओपन आहे, तर थोडीशी फ्रेश हवा वाटत होती. बंद करून म्हणलं ना तर पूर्ण असं गुदमडल्यासारखं होतं. काचा वगैरे बंद केल्या तर एकदम असं गुदमडल्यासारखं होतं, कारण की ना किचनमध्ये फॅन वगैरे नाही ना माझ्या, त्यामुळं मी थोडंसं किचनची खिडकी जी आहे ती उघडी करून ठेवत असते काम करताना. तर आता इथे भांडे घासणं चालू आहे. आणि भांडे ना रात्रीचे पण माझे भांडे आहेत, कारण की काल ते पाठीमध्ये चमक भरलं होतं. आणि म्हणजे काय झालं होतं, मी व्हिडिओ एडिटिंग करत बसली होती सोप्यावरती, म्हणजे झोपून असं व्हिडिओ एडिटिंग करत होते आणि ना अचानकच एकदम असं आवडल्यासारखं झालं आणि पाठीमध्ये चमक भरली होती. तर ते दिवसभर माझ्या पाठीमध्ये दुखणं चालूच होतं. त्यामुळं ना कालची कामं पण एकदम हळूहळू केली आणि व्हिडिओ पण अजिबात केला नव्हता. तर आता इथे हे कालचे रात्रीची पण भांडे आहेत आणि आत्ताचे सकाळची पण भांडे आहेत. तर रात्रीची भांडी जी होती ना, त्यांना मी धुवून वॉश बेसिनमध्ये ठेवलं होतं, मुसरं वगैरे काढून सगळं धुवून ठेवलं होतं, पण फक्त घासायचं राहिलं होतं बाकी. आणि इथे साईडला बघा फ्लॉवर पॉट दिसतोय तुम्हाला, तर तो ना अन्नूताईने बनवलेला आहे स्वतः हाताने.
तर जे ते चहा पिण्याचं जे कुल्हड होतं ना, तर ते असं फुटलेलं होतं, त्यामुळं ना मी फेकून देण्यासाठी ठेवलं होतं. तर ते कुल्हड घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडीफार फुलं वगैरे असं हे करून हे फ्लॉवर पॉट तिने तयार केलं आहे आणि सुंदर एकदम क्यूट झालेलं आहे ते. तर खूप छान केलेलं आहे. आणि आता मी पटकन म्हणजे किचन तर सगळं धुवून घेतलेलं आहे, भिंती वगैरे सगळं घासून, गॅस स्टोव वगैरे सगळं घासून घेतलं आहे. आता फक्त भांडे म्हणजे धुवायचे फक्त राहिलेले आहेत, ते धुवून घेते मी. आणि इथे ना आता वेळ झालेली आहे, 6:30 वाजलेले आहेत आणि इथे मी अंथरुणं काढत होते. वैभवदाला आतमध्ये झोपायला सांगितलं होतं मागाशी, तर तो गेला होता. तर आता दोघांना पण उठवायला सांगितलं आहे, कारण की म्हणजे साहेबांनी सांगितलं आहे की सकाळच्या 7 वाजता दोन्ही पण मुलांनी दूध पिलं पाहिजे ब्रश वगैरे करून. आणि त्यानंतर मग 9-9:30च्या सुमारास ते अंडी वगैरे देता येतात, कारण लगेच दूध आणि अंडे लगेच देता येत नाही ना, त्यामुळं. तर मग आता मी अनुताईला एकदा रिमाइंड केलं होतं की अनुताई 7ला बरोबर तुला दूध प्यायचं आहे, त्यामुळं आता उठ, थोड्या वेळाने 10 मिनिटाने उठ आणि ब्रश वगैरे कर असं म्हणून तिला सांगितलं. आणि वैभवदादाला पण मी आवाज दिला आणि दोघंजणं पण आता थंडीचे दिवस आहेत ना, त्यामुळं मुलं जरा आळस करतात उठायला. बाकी असं उठतात, पण आता शाळा पण लवकर नाही आहे आणि थंडीचे दिवस आहेत, त्यामुळं ना ते हे रजाई जे आहे ते पांघरून घुमटून झोपून जातात. त्यामुळं मग ना साहेबांचं म्हणणं आहे की त्यांना ना हे उशिरा उठण्याची चुकीची सवय लागत आहे. त्यामुळं म्हणजे 7ला बरोबर दूध प्यायचं आणि 9ला बरोबर अंडे उकडलेली खायची, असं त्यांचे रोजचं रुटीन ठेवा असं म्हणून सांगितलं साहेबांनी. त्यामुळं आता मी त्यांना उठवणार आहे, म्हणजे 5 ते 10 मिनिटात त्यांना उठवते. आणि इथे ना मी लादी पुसण्यासाठी पण पाणी घेतलं होतं, फिनाईल वगैरे टाकून, आणि त्याच पाण्याने बाल्कनी पण धुवून घेतली. आता किचनची वगैरे झालेली आहे धुवून, फक्त हॉलची बाल्कनी आणि बेडरूमची बाल्कनी राहिली होती. आणि बाल्कनी धुवून घेतली तोपर्यंत इथे माझ्या लक्षात आलं की आता दूध गरम करायचं बाकी आहे. आणि रोज तर ना मी पहाटे उठल्यास दूध गरम करत असते, पण आज ना ते दूध गरम करायचं लक्षातच नाही. त्यामुळं ना पटकन मी आली वापस किचनमध्ये, हात वगैरे स्वच्छ धुतले आणि त्यानंतर आता इथे दूध गरम करायला ठेवते. आणि दूध गरम होईपर्यंत ना मी इथे म्हणजे किचनमध्येच उभं राहायचं होतं मला. त्यामुळं ना मग उगाच फालतूकमध्ये उभं राहण्यापेक्षा म्हणलं एक काम करून घ्यावं, हे भांडे जे आहेत घासलेले ते मांडणीला लावून घ्यावे, म्हणून मी इथे ते काम करत आहे इथे. कारण की नजरहाटी दुर्घटना घटी असं असतं दुधाचं, त्यामुळं तिथेच उभं राहावं लागतं. तर आता इथे दूध बघत बघत काम होऊन गेलं माझं एक. उठला का रे? आणि अनुताईचं काय नाही, पण वैभवदादा मात्र ना म्हणजे शाळेत येऊन जाऊन, ट्युशनला वगैरे येऊन जाऊन, आणि प्लस खेळणं वगैरे असतंच दिवसभर मुलांचं, त्यामुळं ना तो खूप थकलेला असतो. त्यामुळं तो उठायला ना थोडंसं हे करतो, कधी कधी जास्ती थकलेला असतो तेव्हा. नाहीतर बाकी असं अचानक उठत असतो तो पण लवकर, पण जास्ती थकल्यामुळं त्याला ना आज उठवणं खूप अवघड झालं होतं. त्याला भरपूर वेळा मी आवाज दिला, तेव्हा तो आता उठला.
आणि गेला आहे ब्रश करायला. तोपर्यंत इथे दूध थंड होईल म्हणजे त्याचं ब्रश होईपर्यंत. आणि मग मुलं दोन्ही पण ब्रश करत होते तोपर्यंत मी माझं जे थांबलेलं काम होतं ते करून घेतलं, म्हणजे लादी पुसायचं काम जे आहे ते करून घेतलं. आणि त्यानंतर इथे बघा दोघं पण ब्रश वगैरे करून आलेत, फ्रेश होऊन आलेत, पण पुन्हा पांघरून बसलेत कारण की थंडी होती त्यामुळं पांघरून बसलेत. बाकी माझी तर कामं चालूच होती पाण्यामध्ये, पण मला ना एकदाशी हात पाण्यामध्ये बुडवला ना त्यानंतर मला थंडी वगैरे काय नाही लागत, त्यामुळे माझी कामं जी आहेत ती चालूच होती. आणि लादी वगैरे सगळं पुसून झाल्याच्या नंतर मी ना आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश होऊन आली इथे किचनमध्ये. तर आल्या अगोदर मी ना अद्रक आणि गुळाचा चहा बनवून घेतला आणि आता चहा आणि बिस्किट खाते. भाजी चपाती आहे पण ना कधी कधी मन करतं चहा बिस्किट खायचं. आणि मारीगोल्ड बिस्किट आहे त्यामुळे ना मारीगोल्ड बिस्किट तर असं चहामध्ये बुडवून खायला मला आवडतं. काय आणखी हां ठीक आहे. आणि आता इथे वैभवदादा निघाला आहे दुकानला दही आणि चिली फ्लेक्स आणायला, कारण की आज ना रव्याचे मेदूवडे बनवायचे आहेत त्यामुळं ते सामान नव्हतं माझ्याकडे, ते आणायला गेलं. आणि तोपर्यंत मी इथे नाश्ता केलेले म्हणजे चहा बिस्किट खाल्लेले जे भांडे होते चहा बनायला टोप वगैरे ते पटकन धुवून घेते. आणि इथे ना वैभवदादा दुकानावरून आला होता, पण त्याला ना फक्त दहीच भेटलं, चिली फ्लेक्स भेटले नाहीत. त्यामुळं ना मग मी घरामध्ये थोड्याशा सुक्या मिरच्या होत्या तर त्यालाच बारीक बारीक एकदम कट केलं आणि त्याचंच म्हणजे असं जुगाडू चिली फ्लेक्स तयार केलं. तर आता इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मोजून 2.5 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे. तर आता ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे चिली फ्लेक्स आणि त्यानंतर टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कट केलेली हिरवी कोथिंबीर. आणि त्यानंतर हा 1 वाटी रवा याच्यामध्ये ॲड करायचा आहे पाण्यामध्ये. आणि आता याला सगळं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत ना याचा असं गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत याला असं ढवळत राहायचं. आणि याच्यातमध्ये ना गाठी वगैरे होऊ नये याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं याला म्हणजे फेटून याचा गोळा तयार करायचा आहे. जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत याला शिजवत राहायचं. तर आता इथे व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे. तर आता याला पटकन एका ताटामध्ये काढून घेते. आणि ना थोडासा उशीर झाला होता कारण की वैभवदादा जेव्हा दुकानला गेला ना तेव्हा तिकडेच त्याला म्हणजे दुकानामधूनच येण्यासाठी भरपूर उशीर झाला होता, त्यामुळे आता पटापट हे मला करावं लागेल. आणि इथे शिजलेला रवा जो आहे तो ताटामध्ये काढून घेतला आहे आणि त्याला ना थोडंसं असं हलकं असं हाताला तेल लावून त्याला गोळा करून मी वडे बनवायला सुरू केले होते. तेवढ्यात अनुताई बोलली की मी वडे बनवते आणि तू तोपर्यंत चटणी बनवून घे, कारण की ना वैभवदादाला शाळेत जाण्यासाठी उशीर होत होता. त्याला दुकानामध्ये गेल्यावरतीच भरपूर उशीर झाला होता सामान आणण्यासाठी, त्यामुळे त्याला उशीर झाला होता. तर आता पटकन मी इथे चटणीची तयारी करून घेते तोपर्यंत अनुताई तिकडे मेदूवडे तयार करेल. तर आता चटणी बनवण्यासाठी म्हणजे इन्स्टंट चटणी लवकरात लवकर होणारी, तर ती बनवण्यासाठी डाळवा घेतला, म्हणजे थोडासा डाळवा घेतला 1 छोटी वाटीभर. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकल्या हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये थोडंसं ना अद्रक फक्त ॲड करायचं आहे, थोडंसं म्हणजे अर्धा इंचाचं अद्रक ॲड केलं. तर मला 1 वाटीभरच चटणी बनवायची होती, जास्ती बनवायची नव्हती त्यामुळं. आणि आता याच्यामध्ये ॲड करणार आहे मी दही. तर इथे बघा डाळवा, अद्रक आणि मिरची आणि त्यानंतर दही हे 4 वस्तू घेतलेल्या आहेत मी. आणि आता याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक. तर आता इथे वाटलेली जी चटणी होती ती मी एका छोट्या वाटीत काढून घेतली आणि त्यानंतर याला ना फोडणी दिली. तर तेल टाकलं, त्यानंतर राई टाकली आणि सुकलेल्या हिरव्या म्हणते सुकलेल्या लाल मिरच्या टाकल्या आणि कढीपत्ता टाकला आणि याची फोडणी मी ह्या चटणीला दिली. तर आता याच्यामध्ये टाकायचं आहे फक्त चवीपुरतं थोडंसं मीठ आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. झाली आपली चटणी तयार.
आणि इथे माझी चटणी होईपर्यंत इथे बघा अनुदाईने काय केलेलं आहे, तर मेदूवडेचा आकार दे म्हणून सांगितलं होतं, पण तिने ना असं हे केलं, आपलं जसं कुरकुरे असतात तसं वाकडं तिकडे काय काय करून ठेवलं. तर तोपर्यंत नाही ते हा रवा जो आहे तो थंड पण झाला होता. आणि ना रवा थोडासा गरम असताना ना याचे ते वडे बनवायचे असतात, पण इथे ना रवा थंड झाला होता, त्यामुळे ना थोडंसं आता चीर वगैरे पडू शकते ते वडे बनवताना. तर थोडेसे तिने वडे बनवले तसले, म्हणजे गोल वडे नव्हते बनवले, ते लांबचे लांबचे असं कुरकुरे टाईप, जसं वाकडे तिकडे असं काहीतरी बनवलं होतं. तर तिने तेवढं बनवलं. आता बाकीचे जे पीठ आहे त्याचं मी मेदूवडे बनवून घेते व्यवस्थित. आणि अन्वी ना सारखं ये जा करत होती, काय बनवते काय बनवते म्हणून विचारपूस करत होती. तुला खायचंय ना, मग आज तुला बनवू दे. मग बनवायचंय नको बनवलं बस झालं दोघीने काय बनवलं तिकडे नको ठेवू शकतो. मावशीला पाहिजे. अहो मावशी थांबा थोडं थोडं थांबा. मला कशी करते बोल पटकन कर. मला मावशी म्हणते हसायला लागले. किती हळूहळू करायला ना. आणि आत्ताच जस्ट मी कॅमेरा बंद केला, आणि कॅमेरा बंद केल्या केल्या लगेच ना अन्वीचा धक्का लागला, म्हणजे चटणीची जी वाटी आहे त्याला धक्का लागला, आणि चटणीला जवळजवळ म्हणजे अर्धी चटणी तर खाली सांडली असं झालं. तर आता अर्धी वाटी फक्त चटणी राहिली, तर त्याच्यामध्येच आता यांना सगळ्यांना द्यावं लागेल. आणि मी बनवतानाच एकतर थोडीशी चटणी बनवली होती, जास्ती बनवली पण नव्हती, आणि त्यामधली पण अर्धी सांडली. तर आता हे जे रव्याचे मेदूवडे आहेत ते सुक्के सुक्केच खावं लागतील आता, म्हणजे असं बघायला गेलं तर. तर आता इथे तयार आहे नाश्त्याची प्लेट, म्हणजे मेदूवडे आणि चटणी, हिरवीवाली चटणी. तर या तुम्ही पण नाश्ता करायला. थोडीशी चटणी आहे त्यामध्येच नाश्ता करावा लागेल. आणि ते ना नंदाताईने एक छान अशी टिप सांगितली होती की मुलं म्हणजे उकडलेलं अंडं ना खायला आवडत नाही ना मुलांना, तेव्हा त्याच्यावरती थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, म्हणजे एक चिमूटभर असं मीठ टाकायचं, आणि त्यावरती मिरेपूड टाकायची असं त्यांनी सांगितलं होतं. पण आता माझ्याकडे मिरेपूड नाही आहे, त्यामुळे मी फक्त इथे थोडंसं चिमूटभर मीठ टाकून देते मुलांना. म्हणजे कसं आहे, सुक्कं सुक्कं ते अंडं असतं ना, त्यामुळे ते आवडत नाही मुलांना. पण असं मीठ टाकून दिलं ना तरच चांगलं लागतं. थँक्यू नंदाताई टिप दिल्याबद्दल. आणि आता वैभव दादा म्हणजे खाऊन गेला, मेदूवडे वगैरे त्याचा नाश्ता झाला, तो गेला. त्यानंतर इथे अन्वीसाठी आणि अन्नूताईसाठी इथे मी हे बनवलं होतं थोडंसं राहिलेलं. तर आता त्यांना पण नाश्ता देते. पण इथे बघा चटणी थोडीशीच उरली, म्हणजे थोडी वैभव दादाला दिली, थोडी ह्या दोघींना. तर असं पण नाही, वडे ना कुरकुरीत होतात एकदम, त्यामुळे ना सुके जरी खाल्ले तरी काय म्हणजे असं हे होत नाही, एकदम कुरकुरीत असे हे वडे असतात, छान लागतात सुके पण खाल्ल्यावर. सगळं सांडलं खाली. आता तुझी बारी, आता तुझी बारी. हे खा मगच मी येणार. मग जा येऊ ना मी. मग हे खा पहिलं. ए जा बाई जा, सोड. काय झालं, गोळ पडला का खाली? नाही, कसलं पडलं. खा. ए जा अनुताई जा, मग सोडून ये जा, त्याला मम्मीची आठवण आली आहे ग. बघा किती माझी मम्मी. तुझी मम्मी पाहिजे. तुझी मम्मी कोण आहे? नवीन मम्मी आणली, नवीन मम्मी आणली. नवीन मम्मी आणली. नवीन मम्मी पाहिजे ना, घ्यायला
दुसरी मम्मी आणूया आपण. पहिला तुला पप्पी दे. बघू. बाय कर बाय. नीट बाय कर. बाय 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 कर बाय. इथं इथं बघून असं ना. ह्यांना बाय कर. बाय. पप्पी दे फ्लाइंग किस. मी चालले, मी उद्या येते बोल. उद्या येतो. नाही बाय. ए जा ना ग बाई, किती त्रास देतीस. चल इथून चल. इथून चल ना. काय काय लिफ्टने जायचं. लिफ्टने ह्याच्याने जायचंय. मग हे दाब. मी नाही उचलत. आलं की बाय. बाय. नंतर येतो. बाय पिलू. नंतर या.